नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठ सुरू करणार आहोत. 6वा निर्देशांक. या पाठाचं वैशिष्ट्य असं की तुमच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये हा पाठ सगळ्यात शेवटी होता आणि कमी गुणांसाठी परीक्षेला देण्यात आलेला होता. परंतु आता त्याचं ह्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. 6वा पाठ आहे आणि तो जास्त गुणांसाठी परीक्षेला विचारला जाणार आहे. त्यामुळे आपण त्याचा एकदम व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. तर आपण हा निर्देशांक अभ्यासण्यापूर्वी थोडीशी त्याची प्रस्तावना समजून घेऊयात. बघा, निर्देशांक हे अर्थशास्त्रातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं संख्याशास्त्रीय साधन आहे. निर्देशांक हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे. इथे काय बघा लक्षात ठेवायचं आहे, संख्याशास्त्रीय साधन म्हणजे निर्देशांकाचा वापर संख्याशास्त्राच्या आधाराशिवाय होऊ शकत नाही. निर्देशांक आणि संख्याशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. निर्देशांक म्हणजे काय, तर एका ठराविक कालावधीत एका विशिष्ट किंवा ठराविक कालावधीत ठराविक कालात चलामधील बदल मोजण्यासाठीचे साधन म्हणजे निर्देशांक. मोजण्यासाठीचे साधन म्हणजे निर्देशांक, अशी निर्देशांकाची व्याख्या केली जाते. काय म्हटलं आहे बघा, एका ठराविक काळात चलामधील बदल मोजण्यासाठीचे साधन म्हणजे एखाद्या चलामध्ये किती प्रमाणामध्ये बदल झालेला आहे किंवा नाही हे मोजण्यासाठी निर्देशांक या साधनाचा वापर केला जातो. मग थोडक्यात निर्देशांक म्हणजे काय, तर निर्देशित करणारा अंक. निर्देशित करणारा अंक म्हणजेच काय, निर्देशांक. मग कशाचा निर्देशांक निर्देशित करतो? निर्देशांक कोणता अंक निर्देशित करतो, तर निर्देशांक हा किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी सर्वप्रथम वापरला गेला. किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी वापरला गेला. म्हणजे थोडक्यात निर्देशांकाचा सगळ्यात पहिला वापर कशासाठी झाला, किंमत पातळीतील बदल अभ्यासण्यासाठी. आता किंमत पातळीतील बदल अभ्यासण्यासाठी म्हणजे नेमकं कशासाठी, तर समजा उदाहरणार्थ हे 2020 साल चालू आहे. या काळामध्ये असलेल्या वस्तूंच्या किमती आणि 2018 किंवा 2019 या साली असलेल्या त्याच वस्तूंच्या किमती याच्यामध्ये किती बदल झालेला आहे. किमती वाढल्या, किमती कमी झाल्या की किमती स्थिर राहिल्या, या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी हा निर्देशांक सर्वप्रथम वापरला गेला. त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये सध्याच्या काळात निर्देशांकाचा वापर कुठे कुठे केला जातो, तर साधारणपणे राहणीमानाचा निर्देशांक, राहणीमानाचा दर्जा किंवा निर्देशांक मोजण्यासाठी. त्यानंतर भांडवल बाजारातील किमतींचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर औद्योगिक उत्पादनातील कल अभ्यासण्यासाठी. त्याच्यानंतर शेती किंवा कृषी उत्पादनातील कल अभ्यासण्यासाठी. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय व्यापार
आंतरराष्ट्रीय व्यापार या वेगवेगळ्या घटकामध्ये होणारे बदल अभ्यासण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. म्हणजे काय मोजता येतं तर राहणीमानाच्या दर्जामध्ये नेमका किती बदल झालेला आहे, कसा बदल झालेला आहे, भांडवल बाजारातील किमतीमध्ये काय बदल झाला आहे, औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली, घट झाली की ही उत्पादने स्थिर राहिली, तसंच शेतीच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना आयाती निर्यात याच्यामध्ये कोणकोणते बदल झाले, आयातीत वाढ झाली की घट झाली, निर्यातीमध्ये वाढ झाली की घट झाली, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामधून नफा मिळतोय की तोटा मिळतोय, ह्यामध्ये कोणकोणते बदल होत आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो. आता ह्याच्यानंतर निर्देशांकाचा उगम कसा झाला ते आपण बघणार आहोत. निर्देशांकाचा उगम बघा, इंग्रजी लेखक राईस वॉन या इंग्रजी लेखकाने किंमत वाढीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना निर्देशांकाचा वापर करावा वाटला. किंमत वाढीतील बदल जाणून घेण्यासाठी. मग आता ह्या 17व्या शतकातले हे जे राईस वॉन होते यांना किंमत वाढीतील किंमत वाढीबद्दल अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा वापर करावासा वाटला. पण नेमका निर्देशांकाचा उगम कधी झाला तर 18व्या शतकाच्या सुरुवातीला निर्देशांकाचा वापर झाला होता. म्हणजे कधी तर बघा 1707 साली विल्यम फ्लीटवूडने 1440 ते 1460 आणि 1686 ते 1706 या काळामध्ये गहू, ओट्स, कापड, मांस इत्यादी वस्तूंची तुलना केली होती. विल्यम फ्लीटवूडने गहू, ओट्स, कापड, मांस अशा दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची त्यांनी ह्या 2 कालावधीमध्ये तुलना केली आणि हे करण्यासाठी त्याने कशाचा वापर केला, निर्देशांकाचा वापर केला. म्हणजे ह्या वस्तूंच्या किमतीमध्ये ह्या 2 कालावधीच्या दरम्यान कसे बदल झालेले आहेत याचा अभ्यास त्याने निर्देशांकाचा वापर करून केला. त्याच्यानंतर त्याचा हा अभ्यास क्रॉनिकॉन पिसिओसम यांनी विल्यम फ्लीटवूडने जो अभ्यास केला तो अभ्यास, त्याचा अहवाल क्रॉनिकॉन पिसिओसम यांच्या कामामध्ये सादर केला. विल्यम फ्लीटवूडने क्रॉनिकॉन पिसिओसम यांच्या कामामध्ये सादर केला. त्याच्यानंतर 1738 मध्ये फ्रान्स अर्थशास्त्रज्ञ चार्ल्स डी फेरेड्यूटो या नावाच्या एका अर्थशास्त्रज्ञाने 1508 आणि 1735 या 2 कालावधीसाठी एक साधा निर्देशांक तयार केला.
1508 आणि 1735 या 2 कालावधीसाठी साधा निर्देशांक तयार केला आणि समान वस्तूंच्या खर्चाशी तुलना केली. समान वस्तूंच्या खर्चाशी त्याने काय केली? तुलना केली. त्याच्यानंतर जी.आर. कार्ली हे इटालियन आहेत आणि त्यांनी सगळ्यात प्रथम त्यांच्या कामामध्ये निर्देशांक नोंदवला. 1764 साली त्यांच्या कामामध्ये सर्वप्रथम निर्देशांक नोंदवला. या निर्देशांकाचा वापर सापेक्ष किमतीसाठी सरासरी पद्धतीने वापरला जाऊ लागला. सरासरी पद्धतीचं सुधारित रूप म्हणजे पुढचं रूप म्हणून या निर्देशांकाचा वापर केला जाऊ लागला. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, तर निर्देशांकाचा वापर करून प्रत्यक्ष मोजमाप करणं शक्य होत नाही. म्हणजे शेतीमध्ये किती उत्पादन झालं आहे, उद्योगामध्ये किती उत्पादन झालं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किती बदल झाला प्रत्यक्षपणे मोजता येत नाही, पण त्याची सापेक्ष तुलना करता येते. म्हणजे एका कालावधीमध्ये असलेल्या वस्तूंच्या किमती आणि दुसऱ्या कालावधीमध्ये असलेल्या वस्तूंच्या किमती यांची तुलना करून निर्देशांकात वाढ झाली आहे की घट झाली आहे, म्हणजे ह्या किमती वाढल्या की किमती कमी झाल्या की किमती स्थिर राहिल्या, याचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि ह्यासाठी निर्देशांकाचा वापर केला गेला.